हम हे हम हे मी अश्विनी नांदेडकर आज तुमचं या संवादात खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याशी संवाद घेऊन आले ते सम्राट अशोक या नाटकाच्या संकल्पनेची सुरुवात ते त्याची प्रस्तुती होईपर्यंत घडणारा एक प्रवास, एक अभिनेत्री म्हणून, एक कलाकार म्हणून माझ्यामध्ये, माझ्या आतमध्ये काय घडत जात होतं, काय निर्माण होत होतं, काय सृजित होत होतं, याचा हा प्रवास। तर असंच लोकशास्त्र सावित्री या नाटकाची सुरुवात केल्यानंतर, त्याचे हाऊसफुल प्रयोग झाल्यानंतर मला हे वाक्यच खटकतं की पुरुषाच्या बरोबरीने आल्या। खरं तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून। आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी सावित्री जागी होते, बहिणाबाई जागे होते। अचानक लॉकडाऊन सुरू झालं आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक कलाकार, एक रंगकर्मी सतत सृजन कसं करत राहील याची जाणीव आम्हाला मंजुळ सरांनी करून दिली। रंगकर्मी म्हणून त्यांनी सम्राट अशोक या नवीन नाटकाची सूत्र उलगडली, नवीन सृजनेचा एल्गार केला। अभिनय हा शब्द आपल्याला भुरळ पाडतो। अभिनय करणं म्हणजे आपल्या आत दुसऱ्या व्यक्तिमत्वाला प्रवेश देणं। मी अभिनयाची सुरुवात केली त्यावेळी मला अभिनयाचा केवळ एक शाब्दिक अर्थ माहीत होता, पण अभिनयाचं नेमकं ध्येय काय, अभिनय का करावा, इथपर्यंत मी पोहोचले नव्हते। आणि जसं जसं मी थिएटर ऑफ रिलेव्हन्समध्ये एक एक नाटक प्रस्तुत करायला लागले, त्याची तालीम करायला लागले, त्याचं एक समग्र आयामाने विचार करायला लागले, त्यावेळी मला अभिनयाचं ध्येय समजायला लागलं। गर्भ या नाटकात मला अभिनयाचं आत्मिक समाधान मिळालं। गर्भ या नाटकात रंगभूमीला समर्पित होऊन एक एव्हरेस्टचं शिखर गाठलं। चरित्र ते विचार परफॉर्म करायला लागले। जसं आमचं राजगती नाटक, या राजगती नाटकामध्ये मी गांधींची भूमिका सादर केली। म्हणजे एक महिला असूनही पुरुष भूमिका सादर करताना मी रंगभूमीवरचे ते सारे मापदंड मोडीत काढले। मेरा ये पूर्ण विचार है कि सरहद पर खिंची हुई कोई भी लकीर देश को नहीं बनाती, देश बनता है उसमें रहने वाले लोगों से। मेरा ये पूर्ण विश्वास है कि भारत में रहने वाले हिंदू और मुस्लिम दोनों को मिलकर इस देश को बनाना होगा। रंगभूमीवर काम करताना, अभिनय करताना जुन्या मापदंडांना मोडत नवीन सृजन करणं सुरू झालं। त्यामध्ये मग कपडे असू दे, नेपथ्य असू दे, लाईट्स असू दे, म्युझिक असू दे, या पलीकडे जाऊन अभिनय म्हणजे काय हे समजायला सुरुवात केली। आणि अभिनयाने समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन घडू शकते आणि त्याची प्रेरणा अभिनय होऊ शकतो याची जाणीव जगायला लागली, जे आतापर्यंत कधी घडलं नव्हतं। ते थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या प्रक्रियेने अभिनयाला एक वेगळी दिशा, मार्ग आणि ध्येय मिळालं। अभिनयासोबतच नाटकाच्या समग्र आयामांना समजायला सुरुवात केली। मग ते लिखाण असू दे, वाचन असू दे, चर्चा असू दे, वाद असू दे, विवाद असू दे आणि संवाद असू दे, या प्रत्येक आयामांना समजण्याची सुरुवात झाली। या प्रत्येक आयामांवर काम करायला सुरुवात झाली। अभिनय केवळ फक्त रंगभूमीवर येऊन संवाद बोलणं इथपर्यंतच मर्यादित नसतं, तर या सगळ्या आयामांना घेऊन ज्यावेळी एक कलाकार रंगभूमीवर उभा राहतो, तो खऱ्या अर्थाने कलाकार बनतो। आणि ती जाणीव माझ्यातल्या कलाकाराला व्हायला लागली। आणि अशाच एका पायरीवर सरांनी सम्राट अशोक हे नाटक आमच्यासमोर आणलं। प्रत्येक नाटकामध्ये आपण पहिले वाचन, मग पाठांतर, स्क्रिप्टचं वाचन, पाठांतर, त्यानंतर दिग्दर्शन, त्यानंतर त्याची प्रस्तुती, मग ती आपली भूमिका समजणं, या सगळ्या पायऱ्या प्रत्येक कलाकार जगतो। मीही या प्रवासात सुरुवात केली। माझी भूमिका आणि मी यातलं अंतर मी कमी करायला लागले आणि अशातच सरांनी त्यांचे व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली। ऑब्व्हियसली, कारण त्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटत नव्हतो, लॉकडाऊन सुरू होता। मग सरांनी व्हिडिओच्या मार्फत आमच्याशी नाटकाची सूत्र उलगडायला सुरुवात केली।
त्यांचा व्हिडिओ आम्हाला अचंबित करतच होता आणि आम्ही ऑनलाईन वाचन प्रक्रिया सुरू केली. म्हणजे लॉकडाऊनमुळे कुठेही नाटकाची प्रक्रिया बाधित होत नव्हती. इस अभूतपूर्व विजय पर मैं सम्राट अशोक आप सबका अभिनंदन करता हूं. आणि या वाचन प्रक्रियेमध्ये सम्राट अशोक या नाटकातील माझी भूमिका छायावाणीचा सूर पकडणं सुरू झालं. सुरुवातीला तो सूर पकडणं खरंच खूप कठीण जात होतं, कारण प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर समजून घेणं आणि त्याचा उच्चार करणं, तो उच्चार थेट प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचतो याचा विचार करणं, याची प्रक्रिया सुरू करायची होती. प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर याला एक विशिष्ट सूर असतो आणि तो सूर छेडल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिध्वनी उमटतो आणि तो प्रतिध्वनी आपल्यापर्यंत म्हणजे कलाकारापर्यंत प्रतिसाद म्हणून येतो. तर तो जो प्रत्येक शब्द आहे, त्याचा जो सूर आहे, तो समजणं फार गरजेचं असतं. आणि असाच प्रत्येक शब्दाचा सूर सर छेडत होते. जसं की त्याचं मी काही उदाहरणं देते की मैं बोलताना त्यामध्ये किती स्वर, किती व्यंजन आणि त्या अनुस्वाराचा स्वर. त्यात एक शब्द होता महत्वाकांक्षा. त्या महत्वाकांक्षामध्ये कुठल्या शब्दावर जोर दिला की त्याचा कसा अर्थ निघतो. साम्राज्य, साम आणि राज्य अशी त्या शब्दाची फोड करून दोन्ही शब्द आपल्याला एकत्रितरित्या बोलायचं आहे, पण तरीही त्या दोन्ही शब्दांचा वेगळा स्वर अपेक्षित असतो. कलिंग बोलताना जी मात्रा आहे ती ऱ्हस्व आहे, पण अनुस्वार त्याचा दीर्घ स्वर. याचं एक बारीक उदाहरण देऊन सरांनी शब्दांवरती काम करायला सुरुवात केली. आणि या प्रक्रियेत आम्हाला ही धमाल यायला लागली की एवढं बारीक काम एक कलाकार म्हणून की प्रत्येक शब्दावर आपण सामान्यपणे ज्यावेळी बोलत असतो, एकमेकांशी संवाद करतो, त्यावेळी आपण प्रत्येक शब्दाचा असा विचार करत नाही की मी हा शब्द कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे बोलतोय. आणि मग आपल्यासमोर प्रश्न पडतो की मी जे बोलतीये किंवा बोलतोय ते समोरच्याला कळत का नाही. तर तिथेच की मी जे बोलतीये ते त्या शब्दाचा खरा अर्थ घेऊन बोलतीये का, त्या शब्दाचा खरा अर्थ, तसेच त्या शब्दाचं त्याचं जे एक वेटेज आहे, त्या शब्दाचं एक लय आहे, सूर आहे, त्या अर्थाने मी बोलतीये का. प्रत्येक शब्द आपण योग्य अर्थाने पोहोचवला तर तो प्रत्येकापर्यंत निश्चित पोहोचतो. आणि त्याचीच तालीम आम्ही ऑनलाईन करत होतो. त्यानंतर धावत बोलणं याचाही आम्ही अभ्यास करत होतो. आणि त्या धावत बोलण्यामागे काय प्रक्रिया आहे ती सरांनी अगदी सहजरित्या उलगडली. श्वास घेताना किंवा आपले जे ध्वनियंत्र आहेत, त्या जसं नाक आहे, तोंड आहे, गळा आहे, फुफ्फुस आहे, पोट आहे आणि मेंदू आहे. तर हे सगळे जे ध्वनियंत्र आहेत, या ध्वनियंत्रांना आपण ज्यावेळी श्वास घेतो, आपली प्राण ऊर्जा आपण आतमध्ये घेतो, त्यावेळी ती या ध्वनियंत्रातनं प्रवाहित होते आणि पळण्याने आपल्या पोटातील जेवढी ती प्राण ऊर्जा असते ती ऊर्जा फुफ्फुसांपर्यंत येते आणि नाभी ते मस्तिष्क हा प्रवास ही प्राण ऊर्जा करते. आणि पळण्यामुळे ही प्राण ऊर्जा जेवढा हा प्रवाहित होते, जेवढा हा प्रवास करते, तेवढं आपलं श्वासयंत्र आणि ध्वनियंत्र ओपन होतात. आणि हे ओपन झाल्यानंतर ज्या आपल्या व्यक्तिगत बोलण्याच्या मर्यादा असतात त्याला ते ओपन करतात, मोकळं करतात. आणि चरित्राचा संवाद आपल्या ध्वनियंत्रामध्ये बसायला लागतो आणि ते संवाद सहजरित्या आपल्या मुखातनं प्रकट होतात. अनहद या नाटकामध्ये, जे आमचं आधीचं नाटक आहे, या नाटकामध्ये आम्ही शेवटच्या संवादामध्ये श्वासाच्या आधारे बोलतो आणि त्या श्वासाच्या आधारे बोलताना सुद्धा प्रेक्षकाच्या शेवटच्या खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत आमचा आवाज जातो. आणि त्यावेळी त्या श्वासाच्या आधारे बोलताना जी एकाग्रता किंवा एक तल्लीन होऊन जातो, एक तरंगित करतो, तो सूर मला सम्राट अशोकच्या पहिल्या संवादात साधायचा होता. म्हणजे अनहदनाद जिथे नाटक संपत होतं तिथे सम्राट अशोकचा सूर सुरू होत होता. अनहदनादचा शेवटचा सीन ज्यावेळी मी परफॉर्म करायची त्यावेळी त्या पलीकडे जाऊन एक मी अनुभवायचे.
आणि आज सम्राट अशोकमध्ये मला तिथून सुरुवात करायची होती. पण यामुळे मला हे कळत होतं की छायावाणीचा सूर हा सौम्य पण तितकाच प्रखरपणे मला मांडायचा होता. अशा रीतीने ह्या चरित्राचं एक एक काम करणं सुरू झालं. सरांसोबत रंगमंचावर उभं राहणं खरं तर खूप अभिमानास्पद. म्हणजे ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला निर्माण केलं, सृजित केलं, एक कलाकार म्हणून उभं राहायला शिकवलं आहे, त्यांच्यासोबत रंगमंचावर उभं राहणं स्वतःवरती एक अभिमान वाटत होता आणि वाटत राहणार. अशा वेळी सरांनी ज्यावेळी पहिली तालीम केली, म्हणजे आम्ही वर्कशॉपला आलो आणि पहिली तालीम केली, त्याच दिवशी युसुफ मेहर अली यांची पुण्यतिथी होती. युसुफ मेहर अली ज्यांनी आपल्याला भारत छोडो हा नारा आपल्याला प्रदान केला, स्वातंत्र्य संग्रामातले ते क्रांतिकार, आणि त्यांची पुण्यतिथी आणि त्याच दिवशी आमची पहिली तालीम होती. तुम्ही हा योगायोग म्हणा किंवा हे स्पंदित होणारे स्पंदनं म्हणा, की त्याच दिवशी त्यांची पुण्यतिथी आणि आमची पहिली तालीम, आम्ही आमच्या तालमीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि हम हे त्यांना जाणवून दिलं. आल्या सरांनी परफॉर्मन्स केला आणि तो परफॉर्मन्स आमच्यासाठी एक आवाहन होतं, एक आरसा होता माझ्यातल्या अभिनेत्रीला. त्यावेळी आम्ही वर्कशॉपमध्ये येतो, एक आपण त्या ॲटमॉस्फिअरला ॲडजस्ट होत असतो, थोडा वेळ बसतो, बघतो आणि मग पुढचे सगळे प्रयोग आपले सुरू होतात. पण सरांनी आल्या परफॉर्मन्सला सुरुवात केली आणि तो परफॉर्मन्स आणि ती तयारी बघून माझ्यातली अभिनेत्री खडबडून जागी झाली. त्यांची शरीरयष्टी, त्यांचा चेतनामय रोजचा व्यायाम, म्हणजे सम्राट अशोक या नाटकासाठी, त्या कॅरेक्टरसाठी, चरित्रासाठी ते स्वतः शारीरिकरित्याही त्यांनी स्वतःला तयार केलं होतं. म्हणजे त्यांनी कधीपासून त्याचा अभ्यास सुरू केला होता आणि तो चेतनामय व्यायाम, एक मानसिकरित्या तयारी, एक वैचारिकरित्या तयारी आणि त्याचा तो परफॉर्मन्स एक अभिनेत्री म्हणून मला खूप प्रेरित करून गेला. आणि त्यानंतर माझं हे नक्की झालं की यापुढे मी ज्यावेळी वर्कशॉपला येईल त्यावेळी मी माझी तयारी करून येईल. प्रयोगशाळेत येण्यापूर्वी जी आमची थिएटर ऑफ रिलेव्हन्सची कार्यशाळा आहे, त्याला आम्ही प्रयोगशाळाही म्हणतोय, तर ह्या प्रयोगशाळेत मी बेसिक तयारी करून येणं किती महत्त्वाचं आहे हे मला जाणवलं आणि तशी तयारी माझी मनोमन सुरू झाली. सरांसोबत काम करायचं तर नक्कीच थरकाप जाणवत होता, टेन्शन आलं होतं की कसं यांच्यासमोर उभं राहायचं, कसं यांच्यासमोर काम करायचं कसं. हां, याच्या आधी एक दिग्दर्शक म्हणून आणि एक कलाकार म्हणून, रंगकर्मी म्हणून मी त्यांचं काम अनुभवलं आहे. जसं छेडछाड क्यों या नाटकामध्ये त्यांनी एक छोटासा सीन मला एक रिहर्सल्समध्ये आम्हाला कळण्यासाठी माझ्यासोबत सादर केला होता. तर त्यामुळे त्यांच्या अभिनयाची पातळी आम्हाला नक्कीच माहीत होती. पण आता तसं नव्हतं, आता पूर्ण नाटक त्यांच्यासोबत परफॉर्म करायचं होतं. त्यामुळे एक वेगळं टेन्शन तर नक्कीच आलं होतं. 10 वर्षापासून मी एक स्वप्न पाहत होते की मला सरांसोबत काम करायचं, सरांसोबत रंगमंचावर उभं राहायचं. आणि खरं सांगायचं तर त्या स्वप्नानेच मला खूप मोठी ताकद दिली. स्वप्न आपल्याला नेहमीच ताकद देतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करणं खूप गरजेचं असतं. त्या स्वप्नाने मला रंगभूमीवरती त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी खूप मोठी ताकद दिली. सरांचा पहिला परफॉर्मन्स पाहिला त्यावेळी त्यांचे डोळे, त्यांचा संवाद बोलण्याचा तो टोन, तो माझ्या खूप लक्षात राहिला. त्या डोळ्यातली तीव्रता मला अजूनही लक्षात आहे. त्यांच्या प्रत्येक संवादात त्यांच्या डोळ्यात उमटणारे भाव, त्या डोळ्यात उमटणाऱ्या भावांनीच त्यांनी पूर्ण रंगभूमीला होल्ड केलं होतं आणि डोळे एवढे बोलतात हे मला जाणवायला लागलं होतं. त्यांचा तो टोन सम्राट अशोकचा, तो मला लक्षात राहिला होता. म्हणजे कलिंग कलिंग असं बोलताना ज्यावेळी सर रंगभूमीवर येत होते तर त्यावेळी मला त्या सम्राट अशोकचा अहंकार आणि सत्ता याचा एक हुंकार ऐकू येत होता. कलिंग! 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 सर त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये नवीन आयाम उलगडत होते. त्यांचा तो चरित्राचा उंचावणारा आलेख आम्हाला खूप प्रेरित करत होता. आतापर्यंत मी इतर अनेक कलाकारांचं नाटकातली चरित्रांची भूमिका मी पाहिली आहे, अनुभवली आहे, पण सम्राट अशोक हे चरित्र मला त्या सगळ्या नाटककारांच्या किंवा त्या कलाकारांच्या अभिनयाच्या काही पलीकडे नेतं. निश्चित खूप काम केलं आहे कलाकारांनी आणि त्यांचे अभिनय मी पाहिले आहेत, पण
पण सम्राट अशोक हे चरित्र प्रेक्षकात मी बसलेले आहे आणि मला तिथून आतून हलवत रंगभूमीपर्यंत घेऊन जात होता. आणि ते चरित्र माझ्यातल्या त्या व्यक्तीला त्या डोळ्यांनी मला हलू दिलं नव्हतं, की ते डोळे मला शेवटपर्यंत होल्ड करत होते. आणि हे कधी आधी कलाकारांनी केलेलं नव्हतं. ते माझ्यासाठी खूप नवीन होतं. मैंने तो नरसंहार किया है, नरसंहार. मैंने जगत से अपराध किया है. मी कलाकाराचा संघर्ष पाहिला. सरांच्या प्रत्येक हालचालीत आणि त्यांच्या हातांच्या पायांच्या प्रत्येक मूवमेंटमध्ये एक शार्पनेस होता. म्हणजे त्या प्रत्येक हालचालीमध्ये मूवमेंटमध्ये कधी रंगभूमी, कधी राजवाडा, कधी ती रक्ताने भरलेली नदी, असं सगळं डोळ्यासमोर यायचं. मृत्युदंड. आणि हे सगळं पाहताना माझ्यातली अभिनेत्रीला खूप मोठं आवाहन होत होतं, की हे उभं करायचं आहे, हे मला हवं आहे आणि हे मला सादर करायचं आहे. अशा रीतीने मी हा कलाकाराचा संघर्ष पाहत होते. आणि मी नंतर हा प्रश्न उपस्थित केला, की कलाकाराचा संघर्ष मी पाहते तर आता मला सम्राट अशोकचाही संघर्ष पाहायचा आहे. आणि तिथून या प्रश्नाने माझ्यातल्या कलाकाराचा संघर्ष सुरू झाला. एक प्रेक्षक म्हणून सम्राट अशोकला पाहत होते, आता मला एक कलाकार म्हणून त्या पूर्ण नाटकाला पाहायचं होतं. माझा मूर्त ते अमूर्तचा प्रवास सुरू झाला. समजण्याचा एक आवाका, एक व्याप्ती मला वाढवायची होती. म्हणजे सरांचा मी परफॉर्मन्स पाहत होते, त्याचे व्हिडिओही मी पाहत होते, पण त्या व्हिडिओमध्ये मी जेवढं मला समजतंय तेवढंच बोलत होते. ते पाहताना मला जे आवडतंय ते तेवढंच मला दिसत होतं, किंवा मी आतापर्यंत अभिनयात जे शिकले तेवढेच मुद्दे मला समजत होते. पण कलाकार म्हणजे शोध. आणि त्या प्रस्तुतीमध्ये किंवा सरांच्या व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्या परफॉर्मन्समध्ये मी नवीन शोधायला सुरुवात करत नव्हते. आणि ते सरांनी जाणवून दिलं, की आपण तेवढंच बघतोय जेवढं आपल्याला समजतंय, आपण तेवढंच बोलतोय जेवढं आपल्याला कळतंय, पण नवीन वाटचाल आपण करत नाही आहे, नवीन शोध आपण करत नाही आहे, तर मग आपण कलाकार नाही आहोत. आणि त्या बिंदूपासून एक नवीन शोध सुरू झाला. त्यांच्या प्रत्येक प्रस्तुतीमध्ये मी नवीन शोधायला लागले. त्यांनी लार्जर दॅन लाईफ असं चरित्र सादर केलं. आता लार्जर दॅन लाईफ म्हणजे आयुष्याच्या पलीकडे, एका क्षितीच्या पलीकडचं ते कॅरेक्टर ते परफॉर्म करत होते. तर एक व्हिडिओ पाहताना, त्याचं विश्लेषण करताना सर आणि आम्ही सगळे बसलेले असताना सर म्हणाले, की ह्या कॅरेक्टरचं, ह्या चरित्राचे हात हे छतापर्यंत जात आहेत. तिथे माझी गाडी अडली. माझं असं झालं, की छतापर्यंत म्हणजे काय, नेमकं काय, म्हणजे पत्रा दिसतोय तिथपर्यंत, किंवा मला तो संदर्भच कळत नव्हता, की लार्जर दॅन लाईफ म्हणजे नेमकं सर म्हणताय काय. आणि तिथे सरांनी नवीन शब्द आणला, चेतनात्मक इल्युजन, कल्पनाशक्ती, चेतनात्मक कल्पनाशक्ती. कलाकारांचा, नाटककारांचा संपूर्ण अभिनय हा कल्पनाशक्तीवर उभा असतो. कल्पनेने ते परिस्थिती, ते चरित्र, ते पात्र उभं करतात. पण ती कल्पनाशक्ती चेतनामय आहे का, हा शोध सुरू झाला. मग सर जे म्हणत होते, की ते कॅरेक्टर ते लार्जर दॅन लाईफ आहे, त्याची ते चरित्र काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचे विचार काय आहे, या सगळ्या आयामांवर शोध सुरू झाला. आणि चेतनात्मक इल्युजन याने माझ्यातल्या कलाकाराला एक नवीन दृष्टी मिळाली. ती स्पंदनं शोधायला सुरुवात झाली. आता स्पंदनं शोधणं म्हणजे काय, तर सरांनी थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या सिद्धांताचे आमचं ध्येय, सम्राट अशोक या नाटकाचे ध्येय आणि माझं व्यक्तिगत ध्येय या सगळ्यांना अलाइन करून जे एक सामूहिक ध्येय निर्माण होतं, त्या ध्येयातनं आपल्याला स्पंदनं मिळतात. आणि या स्पंदनांना जागृत करायला सुरुवात झाली. हे अगदी स्पष्ट झालं, की हे मी नाटक पाहतेय ते मला आवडलंय, भावलंय की नाही भावलंय. बरं, भावलंय तर का आणि नाही भावलंय तर का, याची तर्कशुद्ध मांडणी करणं खूप आवश्यक ठरलं. कारण मी ज्यावेळी बोलतीये की मला हे आवडतंय,
का आवडतंय आणि नाही आवडत आहे तर का नाही आवडत आहे हे आपण नाही मांडलं तर आपलं हे मांडणं, जी मांडणी आपण करतो ती मांडणी निरर्थक ठरते. आणि ह्या सम्राट अशोकच्या प्रक्रियेमध्ये हे सुरुवात झाले की याची मांडणी तर्कशुद्ध पद्धतीने होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक कलाकार म्हणून तर नक्कीच. मी डायरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ह्या नाटकाला पाहायला लागले की हे चरित्र नेमकं कुठे उभं आहे. ते स्टेजच्या मध्ये उभं आहे तर ते चरित्र तिथे का उभं आहे, त्याच्या मुवमेंट्स काय आहेत, त्या मुवमेंट्स का केल्या आहेत, कशासाठी केल्या आहेत, या सगळ्या बाजूने मला प्रश्न पडायला लागले. आणि मग एक कळलं की नाटकाच्या प्रत्येक संवादामध्ये त्या चरित्राच्या मुवमेंट्स लपलेल्या असतात, त्याचं ध्येय लपलेलं असतं. की एक कॅरेक्टर ज्यावेळी एक मूव घेतो किंवा इथून इथे चालत जातो तर त्या संवादामध्ये ते ध्येय लपलेलं असतं आणि ते प्रत्येक कलाकाराने ओळखणं खूप गरजेचं असतं. नीरव, निष्ठा, निस्तब्ध. लेखक लिहितो, दिग्दर्शक दिग्दर्शन करतो, पण कलाकार आणि रंगमंचाचं स्पर्शाचं नातं असतं, त्याची नाभिनाळ असते. तर ती नाभिनाळ कलाकाराने कधी विसरू नये. रंगमंचाचा स्पर्श आणि माझा स्पर्श काय सांगतोय हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी मी पहिली एंट्री घेत होती त्यावेळीस मी घाबरली होती, मला टेन्शन आलं होतं. त्यावेळी सरांनी ही पायरी उलगडली की त्या रंगमंचाचं नातं किंवा त्या रंगमंचाचा स्पर्श तुला काय सांगतोय कलाकार म्हणून. भलेही कोणीही असू दे, काहीही असू दे, एक कलाकार म्हणून मी रंगमंचावर पहिलं पाऊल टाकते आहे नाटकाच्या तालमीसाठी, प्रस्तुतीसाठी. त्यावेळी माझं आणि रंगभूमीचं काय नातं आहे, तिचा स्पर्श आणि माझा स्पर्श ज्यावेळी अलाईन होतात त्यावेळी तो मला काय सांगतात. आणि ज्यावेळी आपण प्रत्येक वेळी रंगभूमीवर पाऊल टाकतो आणि हा स्पर्श ओळखतो त्यावेळी कुठलाही कलाकार मेकनाइज होत नाही. आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही रंगभूमीशी नातं नाही जोडलं तर कलाकार यांत्रिक होऊन जातो, मेकनाइज होऊन जातो. सम्राट अशोक हे नाटक का करतोय हे सुद्धा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होत होता. तर सम्राट अशोक हे नाटक ज्यावेळी सादर करण्याची सुरुवात झाली किंवा त्याची संकल्पनेची सुरुवात झाली तर त्यावेळी मी आताच्या परिस्थितीशी साधर्म्य शोधायला सुरुवात केली की 2321 वर्षापूर्वी झालेला हा चक्रवर्ती सम्राट अशोक आज परफॉर्म करतोय तर त्याच्यामागे काय ध्येय आहे आणि ते ध्येय मला कुठे घेऊन जाणार आहे. आज प्रत्येक राजनेता कसा असावा आणि त्याच्या चेतनात्मक स्पंदनाने किंवा त्याच्या परिवर्तनाने सम्राट अशोकने एक मोठं उदाहरण प्रस्थापित केलं आहे. ते आजच्या प्रत्येक राजनेत्याने वाचणं, बघणं, अनुभवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपल्याला त्याची गरज आहे. आज या काळामध्ये जिथे लाखो मृत्यू पावत आहेत, आताच मी आकडा ऐकला की 50 लाख कोरोनाने गेलेत. आणि अशा ह्या भयावह काळामध्ये एक राजनेत्याची भूमिका काय असावी हे सम्राट अशोक प्रस्थापित करतं. आपलं भारताचं मूळ संविधान ज्याच्यावरती आपला पूर्ण भारत उभा आहे आणि पूर्ण जगासमोर एक अनोखं उदाहरण देतो, अशा संविधानाचे मूळ सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता याचं मूळ सम्राट अशोकच्या प्रशासन नीतीमध्ये आढळतं. आणि आपण हे गर्वाने सांगतोय की सम्राट अशोकने जी प्रशासन नीती जी प्रजाकल्याणावर आहे, प्रजाकल्याणाच्या आधारावर आहे, त्याचं मूळ संविधानात आहे. तर तिथनं जे आपल्या संविधानात घेतलं आणि आज सम्राट अशोक आजही भारताची ओळख म्हणून, अशोक स्तंभ म्हणून आज उभा आहे. आणि म्हणून या नाटकाची अत्यंत गरज वाटते. जसं हे नाटकाची सुरुवात झाली तसं हेही सुरू झालं की काय कॉस्ट्यूम असावा, काय कपडे घालावे, कशाने ते कॅरेक्टर सुंदर दिसेल किंवा सम्राट अशोक हा काळ दिसेल. नक्कीच की कॉस्ट्यूमने एक चरित्र निर्माण, म्हणजे एक दिसतं चरित्र. कॉस्ट्यूमने एक वेगळं सौंदर्य लाभतं. कॉस्ट्यूमने एक काळ उभा करता येतो. पण तिथेही आपले काही बॅरियर्स असतात.
की ऐतिहासिक नाटक म्हणजे ते नेपथ्य हवं, तशाच प्रकारचे कॉस्ट्युम्स हवे किंवा तशा प्रकारचे लाईट्स किंवा हे सगळे आपले बॅरियर्स येतात. पण हे बॅरियर तोडणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे ह्या नाटकातही घडलं. हो, कॉस्ट्युम्स आम्ही साजेसे असे कॉस्ट्युम्स नक्की तयार केले, पण हे एक लक्षात आलं की कपडे परिधान करण्यापेक्षा सम्राट अशोक नाटकाचे विचार परिधान करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे नाट्य सिद्धांतातील प्रत्येक नाटकात नेहमीच असतं की आम्ही ते विचार परिधान करतो. कॉस्ट्यूम, लाईट्स, म्युझिक हे सगळं दुय्यम आहे. तो अभिनय तो काळ निर्माण करतो आणि तो अभिनयच ते पूर्ण विचार प्रकट करतात. ज्यावेळी मी सरांना परफॉर्म करताना पाहत होते त्यावेळी मला गर्भ नाटकाची प्रक्रिया खूप आठवत होती. कारण गर्भ नाटकामध्ये मी एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना कशी दिसली असेल, प्रेक्षक मला कसे अनुभवत असतील, हे मला सातत्याने जाणवत होतं. आणि हेही जाणवत होतं की सरांनी त्यांची छबी माझ्यामध्ये कशी तंतोतंत उतरवली असेल त्यावेळी, की आम्ही कशी रिहर्सल्स करत होतो, कशी मी एक समर्पित होऊन ती पूर्ण गर्भ नाटकाची प्रक्रिया अनुभवत होते, हे मी बाहेरून बघत होते सरांकडे पाहून. आणि जसं जसं हे नाटक सम्राट अशोकची तालीम पुढे गेली तसं तसं गर्भ नाटकापासून मी डिटॅच होत गेले. गर्भ नाटक केल्यानंतर सर एक प्रश्न विचारायचे. मी नेहमी म्हणायचे गर्भ नाटक परफॉर्म करताना मी एक वेगळ्याच विश्वात जाते. सर विचारायचे कोणत्या विश्वात जाते, आणि माझ्याकडे उत्तर नसायचं. सर बोलले की सम्राट अशोक हे नाटक परफॉर्म करताना किंवा त्याची तालीम करताना तू तो शोध घे की तू गर्भ नाटक करताना कुठल्या विश्वात जायचे. आणि त्याचा शोध असा लागला की गर्भ नाटक परफॉर्म करताना मी चेतना शक्तीने निर्माण केलेल्या माझ्या विश्वात जायचे आणि त्या विश्वात मी जगून परत यायचे. आणि जे चेतना शक्तीने घडवलेलं विश्व असतं त्यामध्ये तुम्हीच आणि तुम्हीच असतात. आणि ज्यावेळी हे जे तुम्ही आणि तुम्हीच असतात याचा अर्थ तो स्वार्थी किंवा अहंकार तो याचा भाव नाही आहे, तो एका तरंगित होण्याचा स्वामित्वाचा भाव असतो. स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःची चेतना जागवण्याचा भाव असतो. तर सम्राट अशोकच्या प्रक्रियेत मला तो शोध लागला. या दरम्यान FB लाईव्ह झालं, आपण संवाद करत होतो. आणि FB लाईव्ह करण्याचं पण एक ध्येय होतं की आतापर्यंत कलाकार नाटक तयार करायचे आणि त्याची प्रस्तुती प्रेक्षकांसमोर घेऊन यायचे. पण मंजू सरांनी एक इनिशिएटिव्ह घेतला, एक पुढाकार घेतला की तालिमीच्या स्वरूपातच नाटक प्रेक्षकांसोबत शेअर करणं. कारण एक कलाकार कसा घडत जातो हे आतापर्यंत तालमीच्या स्वरूपात कोणत्याही कलाकाराने केलं नव्हतं, जे सरांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठीच मी FB लाईव्ह करत होते. हे कळत होतं की छायावाणी हे चरित्र अशोकचं मन आहे, सम्राट अशोकचे भाव, त्याची स्टेटमेंटशिप. छायावाणी परफॉर्म करण्यासाठी मला सम्राट अशोकला समजणं खूप गरजेचं होतं, कारण छायावाणी हे त्याचं मन होतं, त्याची चेतना होती. त्यामुळे सम्राट अशोकला समजत नाही तोपर्यंत छायावाणी कशी परफॉर्म करणार. मला सरांचा आवाज व्हिडिओमध्ये ज्यावेळी मी ऐकत होती तर मला एका काळाचा आवाज वाटत होता, एका एराचा आवाज वाटत होता आणि हे आवाजातनं घडत होतं. त्यामुळे मी आश्चर्यचकितही होत होते. हेही मला कळत होतं की छायावाणी ही एक चेतना आहे आणि ती चेतना स्पंदित होते, तरंगित असते. पण ती म्हणून माझी देहबोली तर जड होती. मग हा जो प्रवास आहे की चेतना तरंगित आहे आणि माझी देहबोली जड आहे, हा प्रवास मला गाठायचा होता. संवाद पाठ होते तरी मी स्क्रिप्ट घेऊन उभी होती. सर एकदाच बोलले, स्क्रिप्ट का घेतली आहेस हातात, संवाद पाठ नाही अजून. त्यानंतर ठरवलं आता माझ्या हातात स्क्रिप्ट नाही घ्यायची आहे. माझा जो काव्यात्मक सूर लागत होता त्यावरती प्रहार केला. नंतर चरित्राचं ध्येय, त्याचा स्वभाव, त्याची मानसिकता, त्याची भाषा आणि त्याला जगणं सुरू झालं. म्हणजे प्रत्येक चरित्राचं त्याचा स्वभाव काय आहे, त्याची मानसिकता, भाषा काय आहे यावरती लक्ष वेधायला सुरुवात झाली.
नेहमी आपण एक कलाकार म्हणून ज्यावेळी नाटकाची तालीम करतो तर त्याच्या असंख्य तालिमी केल्या जातात, महिना 2 महिने. सरांनी आमच्यासमोर एक नवीन आयाम उघडला की एक रटाळ तालीम करण्यापेक्षा चेतना जागृत ठेवून आपण तालीम करूया. आणि चेतना जागृत करून तुम्ही तालीम केली तर तुम्हाला त्या रटाळ तालीम करण्याची गरज नाही. आणि त्यासाठी सरांनी नवीन नवीन दृष्टिकोन उघडले. त्यातला एक होता की अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अध्यात्म म्हणजे स्व-अध्ययन. आणि स्व-अध्ययन करणारे व्यक्ती आपल्या इतिहासात अजरामर झाले आहे, ज्यांनी स्व-अध्ययन केलं आहे. आणि सम्राट अशोक आणि स्व-अध्ययन याचं नातं जोडायला सुरुवात झाली. जसं सम्राट अशोक हा स्व-अध्ययनानं परावर्तित होऊन त्याने जगासमोर एक उदाहरण प्रस्थापित केलं. सरांनी पंचतत्वाचं उदाहरण आमच्यासमोर ठेवलं. पंचतत्वामध्ये असलेले 5ही तत्वांचे विशिष्ट गुण आहेत. या पंचतत्वांना म्हणजे निसर्गातली पंचतत्व आणि एक आपल्यातली पंचतत्व, कारण आपणही प्रकृतीचाच एक भाग आहोत. पण माणूस ज्यावेळी आपल्या पंचतत्वांना म्हणजे प्रकृतीच्या पंचतत्वांना सामाहित घेणं किंवा समजण्यासाठी आपल्या पंचेंद्रियांचा आधार घेतो. म्हणजे प्रकृतीची पंचतत्व आणि आपली पंचतत्व याला जोडणारे माध्यम आहे पंचेंद्रिय. आणि ह्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण त्या पंचतत्वांना अनुभवतो. पंचमहाभूतांची जी तत्व आहेत त्या मूल्यांना सम्राट अशोकाने अध्ययनाच्या स्वरूपात मांडली आणि त्यातनं परिवर्तन घडवलं. जसं एक निर्मळ पाणी किंवा तो अहंकाराचा अग्नी त्याच्यामध्ये होता, त्याला परावर्तित करून त्याने अहिंसेच्या भूमीवर ठाम उभा राहिला. आणि निर्मळ पाण्यासारखं त्याचं मन आणि आकाशाची व्याप्ती या सगळ्यांना घेऊन तो अशोक स्तंभ म्हणून उभा राहिला. आणि ह्या विचारांना ज्यावेळी सरांनी आमच्यासोबत शेअर केलं त्यावेळी ह्या नाटकाला समजण्याचा एक मजबूत वैचारिक धागा किंवा एक वैचारिक भूमी, एक दृष्टी माझ्यामधल्या कलाकारामध्ये निर्माण झाली. या नाटकाला मी एक वेगळ्याच दृष्टीने पाहायला लागले. आणि त्यावेळी मला जाणवलं की प्रत्येक नाटक एक ध्येय घेऊन येतं आहे आणि सम्राट अशोक नाटकाचं ध्येय स्व-अध्ययनाशिवाय पूर्ण होणार नाही. आणि तिथून एक कलाकार म्हणून माझं स्व-अध्ययन सुरू झालं. निसर्ग जसा सर्वसमावेशी असतो तसं सम्राट अशोक आणि त्याच्या पंचतत्वाची तत्व सर्वसमावेशी आणि ते नाटक सर्वसमावेशक असं माझ्या समोर यायला लागलं. कलिंग युद्ध आणि त्यामध्ये निर्माण झालेल्या त्याच्या जखमा आणि त्यातनं निर्माण झालेली संवेदना, यातनं तो एक माणूस म्हणून घडायला लागला. त्या संवेदनाने त्याला एक माणुसकीची दृष्टी आणि समाजाकडे, प्रजेकडे, राज्याकडे आणि पूर्ण विश्वाकडे बघण्याची एक शांतीची दृष्टी, एक अहिंसेची दृष्टी त्याला प्रदान झाली. आणि हेच तर आज अपेक्षित आहे ना. प्रत्येकजण आपल्या चक्रव्यूहात अडकतोय, प्रत्येक चक्रामध्ये अडकतोय. पण या चक्रातनं बाहेर येण्यासाठी स्व-अध्ययन अत्यंत जरुरी आहे. त्यानंतर सरांनी एक प्रक्रिया केली की चला आज नाटक मी तुमच्या हातात देते. म्हणजे एक असतं की एक कलाकार म्हणून मी अभिनय करते, एक कलाकार म्हणून मी चर्चा करते, पाठांतर करते, स्क्रिप्ट वाचते, मला मुवमेंट मी बघते, त्या मुवमेंट करते, हस्तमुद्रा, पायांचे गेस्चर, पोस्चर सगळं करते. पण एक असतं की कलाकार म्हणून ते नाटक माझं होणं, त्या नाटकामध्ये आणि माझ्यामधलं जे अंतर असतं ते गायब होणं. तर त्या अर्थाने सर बोलले की हे नाटक आता मी तुमच्या हातात देतो. सरांनी आम्हाला रंगभूमीवर बोलवलं. रंगभूमीवर गेल्यानंतर सर बोलले स्वतःभोवती फेऱ्या मारा आणि एक उलटी आणि एक सुलटी अशा फेऱ्या मारा. आम्ही त्या फेऱ्या मारल्या, पण त्या फेऱ्या नुसत्या फेऱ्या नव्हत्या. त्या फेऱ्या मारताना संपूर्ण नाटक माझ्या भोवती फेर धरतंय याची मला जाणीव झाली. त्या संपूर्ण नाटकाने माझ्या अवतीभोवती एक वलय तयार केलं आणि त्या वलयाला मी उलटून पालटून बघत होते. संपूर्ण नाटक माझ्या नजरेसमोर तरळायला लागलं, त्याची स्पंदनं मला जाणवायला लागली. आणि त्यावेळी सरांनी एक एक संवाद, एक एक शब्द
याचं उच्चारण करायला सुरुवात केली आणि सांगितलं आता संवाद बोल. आणि तो संवाद बोलताना माझ्या मनामध्ये ते चित्र उमटायला लागलं की जसं वेदों में सामवेद है राजा, नक्षत्रों में चंद्र है, समस्त प्रजा के हृदय में स्थित है राजा, प्रजा का आदि मध्य और अंत है राजा, आदित्यों में विष्णु, प्रकाशकों में तेजस्वी सूर्य है राजा, नक्षत्रों में चंद्रमा, वेदों में तो चंद्र ते नक्षत्र मला दिसायला लागले. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचं चित्र स्पष्ट होत गेलं. माझ्या डोळ्यात त्याचं प्रतिबिंब उमटायला लागलं आणि मला बघणारे समोरचे माझे सहकलाकार वेडे झाले. कारण असं झालं, ते डोळे जे मी पहिल्या प्रयोगात पाहिले होते सरांच्या, ते डोळे माझ्यामध्ये उमटायला लागले. आणि ती अद्भुत प्रक्रिया मला एक कलाकार म्हणून एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. आणि मग जाणवलं की येस, आता नाटक माझ्यामध्ये उतरलं, आता नाटकातले शब्द माझ्यामध्ये भिनतायत आणि मी त्याचे प्रत्येक सूर, त्याचे शब्द, त्याचे अर्थ प्रेक्षकांपर्यंत नेते. कारण नाटक आता मला फक्त दिसत नव्हतं, मला नाटक आता समजतही होतं, त्याचं चित्रही समोर दिसत होतं आणि त्या मूर्त स्वरूपात असलेल्या शब्दांच्या पलीकडे अमूर्त, त्याच्या शब्दांच्या पलीकडील त्याचा अमूर्तपणा, त्याचा भाव आणि त्याचा अर्थ हा माझ्या नजरेसमोर येत होता, मला जाणवायला लागला होता. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट 2021ला त्याची प्रथम प्रस्तुती होणार होती. 12 ऑगस्ट 2021 म्हणजेच थिएटर ऑफ रिलेव्हन्सला 29 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने ही प्रस्तुती आम्ही सादर करणार होतो. ज्यावेळी ही प्रस्तुती सुरू झाली त्यावेळी तो काळ, नंतर आतापर्यंत जे कलाकारांनी केलेलं नाही असं सरांचं फ्रंट एक्सपोज करणं, ते रूप, त्यांचे प्रत्येक संवाद मी ऐकायला लागले. म्हणजे आम्ही पूर्ण तयारीत होतो. सुरुवातीला असं झालं की माझं ना अर्ध लक्ष सरांकडे आणि अर्ध लक्ष प्रेक्षकांकडे होतं. माझ्यासमोर सगळे प्रेक्षक येऊन बसलेले होते. नाटक सुरू झालं होतं. बरं, तिथे कुठे विंग्स नव्हते कारण आम्ही नाटक एका खुल्या रंगमंचावरती सादर करत होतो. शेणाने सारवलेल्या भूमीवरती, अशा रंगभूमीवरती आम्ही ते सादर करत होतो. तिथे कुठल्याही विंग्स नव्हत्या, कुठलेही पडदे नव्हते, कुठलंही नेपथ्य नव्हतं, कुठलेही लाईट्स नव्हते. प्रत्यक्ष सूर्य आम्हाला लाईट देत होता आणि अशा ठिकाणी परफॉर्म करत होतो. त्यामुळे प्रेक्षकांना मी थेट बघत होते, प्रेक्षक माझ्याकडे बघत होते. आणि असे ज्यावेळी सुरू असताना प्रस्तुती सुरू झाल्यानंतर सुरुवातीला माझं लक्ष प्रेक्षकांकडे आणि नंतर हळूहळू सरांकडे गेलं. सर प्रत्येक संवाद बोलत होते. कलीन आज रात से लथपथ होकर गिरा है मेरे पाँव में. तर त्यांच्या प्रत्येक संवादात मला हे जाणवायला लागलं, मी तर रंगभूमीवर नव्हती, मी विंग्समध्ये उभी होती. माझं लक्ष रंगभूमीवर होतं, रंगभूमीवर सादर करणाऱ्या सरांवर होतं, जे सम्राट अशोकचं चरित्र सादर करत होते. पण हळूहळू मला असं झालं की तिथे सर नाही आहेत, तिथे मीच परफॉर्म करते आहे. म्हणजे ते शरीर जे उभं होतं ते शरीर माझं शरीर आहे. ते जे विचार परफॉर्म करत होते, जे संवाद परफॉर्म करत होते, ते मी करते. म्हणजे सुरुवातीला सरांसोबत उभं राहताना होणारा थरकाप, त्यानंतर तालमीमध्ये ते सहकलाकार म्हणून भासणं आणि आता ज्यावेळी फायनल प्रस्तुती करतोय तिथे मला हे जाणवणं की तिथे सर नाही, तिथे मीच परफॉर्म करते आहे. आणि त्या विचाराने माझ्यातल्या कलाकाराला एक वेगळीच ताकद दिली, एक स्वामित्व दिलं. आणि मला आतून आवाज यायला लागला की मीच आहे ती जी त्या रंगभूमीवरती किंवा त्या जमिनीवरती उभ्या असणाऱ्या त्या सम्राट अशोकच्या अहंकाराला
अहिंसेचा मार्ग दाखवणारी छायावाणी, त्या चरित्राला हे समजवणारी की नेमकं तू कोण आहेस. सम्राट अशोकला न्यायाचा मार्ग दाखवणारी मी छायावाणी. मुझे नहीं पहचाना? मैं तुम्हारी चेतना हूँ, सम्राट अशोक. म्हणून तिथे उपस्थित असणारे हे माझ्या मनाने आवाज द्यायला सुरुवात झाली. आणि अशाच विचारात असताना मी पहिली एंट्री घेतली आणि तो प्रयोग सादर केला. प्रयोग सादर करताना जसं जसं प्रयोग पुढे जात होता तिथे एक वेळ अशी येते की सम्राट अशोक हे चरित्र ढासळतं, कोलॅप्स होतं. त्याच्यातल्या ज्यावेळी ते त्याच्या मनाशी संवाद करतं आणि मनाशी संवाद केल्यानंतर आपल्या चरित्राचा एक आलेख उभा राहतो की त्या आलेखमध्ये आपल्याला कळतं की मी कुठे चुकलोय, मी कुठे बरोबर, माझा नेमका प्रवास काय आहे आणि मला कुठे जायचं आहे. हे अंतर्मन आपल्याला नेहमी सांगत असतं आणि तेच अंतर्मन त्याला ज्यावेळी टोचतं, त्याला प्रश्न विचारतं, त्याला हादरून सोडतं, त्यावेळी ते चरित्र ढासळतं. सुरक्षा देना, उसका पालन करना. मैंने साम्राज्यवाद की नीति अपनाकर अपने सभी राज्यों को शत्रु बना लिया. और अपनी पूरे के जीवन को संकट में डाल दिया. मुझे राजगद्दी से हट जाना चाहिए. और मुझे वन में चले जाना चाहिए. और ये मेरी आत्मा की शुद्धि. आणि ते ढासळल्यावरती जो एक अश्रुबांध त्या चरित्राचा फुटतो त्यावेळी एक व्यक्ती म्हणून मला सरांना बघताना माझ्याही डोळ्यातनं अश्रू पाझरायला लागले. पण एक कलाकार म्हणून माझ्या मनात हा विचार आला की नाही, मी छायावाणी आहे, मी त्याचं मन आहे जे तटस्थपणे त्याला बघतंय आणि त्याला मार्ग दाखवतंय. माझ्या डोळ्यात अश्रू येणं का शक्य नाही. आणि मी तिथे स्वतःला सावरत तटस्थपणे त्या चरित्राला बघायला लागले आणि त्याला मार्ग दाखवण्यासाठी पुढची भूमिका सादर करायला लागले. जो व्यक्ति अपने पाप कर्म को अपने कुशल कर्म से ढक लेता है वो मेघयुक्त चंद्रमा के भांति इस लोक को प्रकाशित करता है. इसलिए सम्राट, दुविधा त्यागो और अपने नियत कर्म में जुट जाओ. नक्कीच हा खूप अद्भुत अनुभव मला येत होता. आणि एक चरित्र परफॉर्म करताना एक व्यक्ती आणि एक कलाकार याच्यामध्ये तुमचं एक बहरत जातं, एक नातं बहरत जातं एक व्यक्ती आणि कलाकाराचं. त्याची एक जुगलबंदी होत राहते. ती जुगलबंदी मी प्रत्यक्षात अनुभवत होते. नाटक झाल्यानंतर एक आपण रिफ्लेक्ट करतो की मी काय काय केलं, कसं कसं केलं, काय छान होतं, काय 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 अजून हवं होतं, ह्या सगळ्यांचं रिफ्लेक्शन सुरू झालं. तर माझ्या एक एक मुद्रा मी कशा करत होते, सरांच्या मुद्रा, माझ्या सहकलाकारांच्या मुद्रा कशा होत्या, याची एक एक जाणीव व्हायला लागली. असा हात केल्यानंतर दिसणारा आरसा, नंतर एक ही भूमिका म्हणजे सम्राट अशोक परावर्तित झाल्यानंतर ज्या त्याच्या मुद्रा होत्या त्या मुद्रा छायावाणीने प्रेरित केलेल्या होत्या. म्हणून छायावाणी आणि सम्राट अशोक
परावर्तित झाल्यानंतर असणाऱ्या मुद्रांचं साधर्म्य मी साधत होते आणि त्यातनं माझ्या मुद्रांचा एक एक अर्थ शोधत होते आणि खरं सांगू स्वतःवरती खूप आनंदित होत होते. हा जो एक कलाकाराचा आनंद असतो, स्वतःवरती आनंदित होणं, हा कलाकाराला कधीच अहंकारात नाही घेऊन जात. हा जो आनंद मी म्हणते तो हा आनंद नाही की येस मीच केलं, नाही. हा तो आनंद आहे की ती कला माझ्यातल्या व्यक्तीला एका वेगळ्या उंचीवर नेते, माणूस बनण्याच्या एका पायरीवर नेते आहे. त्यावेळी तो आनंद एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून खूप अद्भुत असतो. जसं प्रकृती सतत सृजन करते तसं तो कलाकार सतत सृजन करतो आणि तो जो आनंद असतो सृजनेचा, तो आनंद मला या प्रस्तुतीनंतर जाणवत होता. हा पहिला परफॉर्मन्स युसुफ मेहर अली या सेंटरमध्ये आम्ही सादर केला. शासनाचे सर्व निर्बंध पाळून 40 ते 50 प्रेक्षक हजर होते हे नाटक पाहायला. अगदी म्हणजे पनवेलच्या कर्नाळ्याच्या इथे आम्ही एका जंगलामध्ये हा परफॉर्मन्स करत होतो आणि ठाण्यापासून प्रेक्षक आले होते. तिथेच थिएटर ऑफ रिलेव्हन्स या नाटकाचा किंवा या सिद्धांताचा विजय अशा पद्धतीने आहे की वैचारिक नाटक बघायला प्रेक्षक येतात आणि ते प्रेक्षक घडवण्याचं काम थिएटर ऑफ रिलेव्हन्सने सातत्याने केले. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी आहुती देत, बलिदान देत देश निर्माणाची प्रक्रिया केली. अशाच क्रांतिकारकांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ही पहिली प्रस्तुती सादर केली, तेही युसुफ मेहर अली या रंगभूमीवरती. धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज दिग्दर्शित आणि अभिनीत सम्राट अशोक हे नाटक आम्ही सादर केलं, प्रस्तुत केलं आणि ह्या प्रस्तुतीची एक अनोखा सफर, एक अनोखा प्रवास आज मी तुमच्यासमोर सादर केला. अशाच या प्रवासात नेहमी आमच्यासोबत तुम्ही असणार हे नक्की आहे, कारण प्रेक्षक आमच्यासाठी पहिला रंगकर्मी आहे. मगध पूरे विश्व में अपने धर्म दूत भेजेगा. प्रजा कल्याण के नित्य नए अनुपम उदाहरणों को विश्व में जन जन तक पहुंचाएगा. मगध प्रजा कल्याण, जीव कल्याण, प्रजा कल्याण, प्रजा कल्याण. हम हैं